अमरावतीच्या महानगरपालिकेची निवडणुकी धामधूम चालू आहे। पण अर्जुन नगर अमरावती या ठिकाणी एक ब्रेकिंग न्यूज मिळाली। नाईटचं घर आहे पाठीमागं, या ठिकाणी लागली ना म्हणते भाऊ आग। आग वय का काय वय, थंडीचा दिवस आहे, उन्हाळ्यात माणूस समजू शकते की बा उन्हाळ्यात कसं जिकडे गरमीचं वातावरण असते, हे थंडीची आग लागल्याच्यानं महानगरपालिकेच्या ज्या आग विझवणाऱ्या गाड्या 1, 2, 3, 4 गाड्या या ठिकाणी आल्या असून या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत हे एकत्र आले असून हे या बाजूनं एक गाडी आहे, डाव्या हाताला गाडी आहे, एक पाठीमाग गाडी आहे आणि या बाजूनं साऱ्या गाड्या उभ्या असून या ठिकाणी आग विझवायचा जो प्रयत्न आहे तो चालू आहे। आगीचं नेमकं कारण अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही, पण जे फायर सेफ्टी ऑफिसर आहेत महानगरपालिकेचे ते संभाषण करू। आता लोक यात नुकसान किती झालं काय झालं याचा अजून आकडा कोणताच नसून निवडणुकी धामधूम मी योगायोगानं बातमी कव्हर करत आलतो राजो, मला दिसून गर्दी त्यातल्या ज्या फायर ब्रिगेडच्या काय दिसल्या ना आपल्याला बापरे काहीतरी चितंब आहे म्हटलं त्याच्याने मी आलो या ठिकाणी गर्दी भरली। सर्व या ठिकाणी शेकडो संख्येनं जे लोक आहेत ते एकत्र आले असून लोकल जसं माहीत झालं त्या पद्धतीनं त्यानं फायर ब्रिगेडला कळवलं आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून तात्काळ हे करत विजुली बा म्हणते पण नुकसान किती झालं काय माहित। माणसाच्या आयुष्यात कमी होण्यासाठी लय टाइम लागते, पण राख रंगोळी व्हायला काहीच टाइम लागत नाही। हे नेमके आगीचं कारण काय नुकसान आहे या ठिकाणी जे फायर ऑफिसर आहेत, फायर सेफ्टी ऑफिसर महानगरपालिकेचे ते जर असतील त्याच्या माध्यमातून जाणून घेऊ आणि आगीचं प्रथम दर्शनी कारण कोणतं हे त्याच्या तोंडातून ऐकून घेऊ म्हटलं भाऊ आपण। आता ज्या ठिकाणी ही आग लागली आहे त्या ऑन स्पॉट सध्या या ठिकाणी आलोय। पुरा या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल पुरा अंधार, बापरे काय वाचणार जो जळेल एकदम। त्याच्याने हे अंदर जे आग आहे अंदरचं आगीचं दृश्य तुम्ही सध्या पाहू शकता। पूर्ण घरात महानगरपालिकेचे कर्मचारी आले, त्यानं छातीला माती लावत आणि हातात पाईप घेत पुरा या ठिकाणी लागलेली जी आग आहे हे पूर्ण, बापरे काय राजो एकदम गरम लागून राहिला ना अजूनही आग अंदर चालू आहे। म्हणजे किती नुकसान आहे काय हे अजून समजत नसून अरे बापरे काय भयानक कंडिशन आहे या ठिकाणची। आगीची तीव्रता हे भयानकच होती आणि अजूनही तुम्ही पाहत असाल आग अंदर विझवणं चालू आहे। म्हणजे मोठी आग होती। फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी सलाम करायला लागेल की या अंदरचं टेम्परेचर जर म्हणसाल अरे बापरे बोलताना छाती भरून येणार भाऊ माई एकदम का। पण फायरचे कर्मचारी या ठिकाणी सर्वच्या सर्व आग विझवण्याच्या प्रयत्नात आहे। प्रथम दर्शनी लाखो रुपयाचं नुकसान दिसत असून या ठिकाणी जर कोणी समजा एखादा म्हणजे रिस्पॉन्सिबल ऑफिसर जर असतील तर त्याच्या तोंडातून आपण या ठिकाणी आग लागायचं मुख्य कारण काय हे जाणून घेऊ। अरे बापरे हे तर राजू एकदमच ताबर कंडिशन हवा पुरं जाईल, आयुष्याची सारी राख रांगोळी झाली, देवघर आहे पुरं जाईल आहे आणि अंदरचं टेम्परेचर जर सध्या म्हणसाल तर अरे बापरे पुरं अंग घरी साहिल बाहेर बाळा जीव घाबरत्यात। तर या ठिकाणचं हे टेम्परेचर आहे। कोणी रिस्पॉन्सिबल ऑफिसर जर असेल तर त्यासोबत आपण चर्चा करून नेमकं प्रथम दर्शनी आग लागायचं कारण काय हे जाणून घेऊ। कोणी आहे का महानगरपालिका? आगीची तीव्रता ना तुम्हाला अंदरची दाखवली, पण देवाची कृपा राजा पाहणा सिलेंडर 2 मोठे सिलेंडर आहेत। याचा ब्लास्ट झाले असते म्हटलं तर आग हे कोणाच्या चेष्टेत आली नसती। आणि हे जे गाडी आहे गाडीच्या बाजूने इकडच्या बाजूने गाडी होती ते आता सिलेंडर सध्या या ठिकाणी बाहेर आणून ठेवले आहेत। पण ज्या पद्धतीनं अंदरचं तुम्ही आगीचं दृश्य पाहिलं एकदम भयानक आणि लाखो रुपये नुकसान असं प्रथम दर्शनी तरी मला या ठिकाणी दिसून राहिला आहे म्हटलं भाऊ। या ठिकाणी प्रथम दर्शनी भाऊ होते। भाऊ काय झालं नेमकं नाटक लय गर्दी दिसणार मला येते नेमकं इथं हे झालं की आम्ही आमच्या प्रचारात होतो सेनेच्या, त्याच्यामुळे आम्हाला इथून फोन आलेला आहे। आमचं कार्यालय इथं बाजूलाच आहे 100 मीटरवर। जेव्हा फोन आला आम्ही सगळे शिवसैनिक इथं धावत आलो आणि हे विझवण्याचं काम केलं। लगेच फायर ब्रिगेडला फोन लावला, 15 मिनिटात फायर ब्रिगेड इथं तयार झालेली आहे। आम्ही सगळे शिवसैनिक इथं पूर्ण भरपूर पुष्प इथे आलेला आहे भरपूर गर्दीत। तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल राजे युकोणी आग विझवून चालू आहे ना, अजून धुवा निघून आला पाबरा म्हणजे आगीची तीव्रता किती मोठी होईल। म्हणजे अर्जुन नगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत या टाइमले थंडी पाण्या दिवसात जर आग लागली तर उन्हाळ्यात जर लागली तर काय झालं असतं। 4 बंबे टाकले मध्ये महानगरपालिकेनं पाण्याचे, पण अजूनही आग की नाही एकाची कंट्रोल मध्ये येऊन राहिल्याच्यानं हे सारे कर्मचारी छातीला माती लावून आग विझवायचा प्रयत्न करत आहेत म्हटलं भाऊ। धुवा पानावर किती निघून आला तर पा आणि आम्ही तिकडून आलो की नाही अर्जुन नगरात जशी एंट्री केली ना जयकर वाचत जाय त्याला जसं विचारलं तर त्या ठिकाणची आम्हाला हे गोष्ट माहिती झाली आहे।
नगरात एक नाईकचं जे घर आहे त्या ठिकाणी सध्या जी आग आहे ती विझून चालू आहे. फायर ब्रिगेडचे सारे कर्मचारी अंदर आग विझायचा प्रयत्न करत असून आता लोक 4 महानगरपालिकेचे आग विझायचे बंब आले आणि त्याने आग विझवली. घरात कोणतरी वृद्ध व्यक्ती होती म्हणते आणि अजूनही आग विझवायचा शर्तीचा प्रयत्न झाला. लाखो रुपयाचं नुकसान तुम्हाला मी दाखवलं. विशेष म्हणजे या ठिकाणी अर्जुन नगर जर परिसर म्हणसाल तर उच्चभ्रू असणाऱ्या वस्तीत अचानक लागलेली आग प्रत्येकाला हे धक्का म्हणजे एकदमच, आणि ते अशा थंडीच्या दिवसात या झालेल्या घटनेच्या संपूर्ण परिसरात एकच मोठी खळबळ होऊन बसली. कॅमेरामन साहिल साखरेसोबत मी प्रवीण ताडे, गावरान 90 अमरावती. व्हेरी गुड.